त्याला वर्ल्ड बँकेने त्या कंपनीला डिबार्ट केलेलं आहे. सो अशा भ्रष्टाचार असलेल्या कंपनीला आपल्या इथे टेंडर मिळतं. या मुलुंड मेट्रो 4 लाईन स्लॅब प्रकरणी डीबी, HILL आणि LBG या सल्लागार कंपनीची तातडीनं हकालपट्टी होणार आहे. तसा निर्णय MMRDAनं काल झालेल्या बैठकीमध्ये घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. सल्लागारांचा कंत्राट रद्द करण्यासह त्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्यात अधिकृत निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर त्याचवेळी कार्यकारी अभियंत्याला निलंबित केल्यानंतर आणखी 2 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. ड्रग्ज तस्करी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीनं मुंबईमध्ये कारवाई केली आहे. मुंबईतील डोंगरी भागामध्ये फैसल शेख आणि त्याची पत्नी अल्फिया शेख यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे. ईडीनं 5 कोटी किमतीच्या 7 मालमत्ता या जप्त केलेल्या आहेत. तर त्यामध्ये एका मुंबईतील फ्लॅटचा देखील समावेश आहे. ही कारवाई मुंबईतील NCB पथकानं केलेल्या तक्रारीनंतर झाली. तर शेख दाम्पत्यानं MD ड्रग्जची तस्करी केली. त्यांचे संबंध हे माफिया सलीम दालाशी असल्याचं आढळून आलेलं आहे. तर दोलाविरोधामध्ये इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस जारी आहे. शेख दाम्पत्यानं अंमली पदार्थ विक्रीतून मिळालेला पैसा